Start. Good morning, students. From last lecture, we are discussing about lowering of vapor pressure. Okay, lowering of vapor pressure काय आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. त्याच्यामध्ये आपण काय डिस्कस केलं होतं आठवते? आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन मधलं रिलेशन डिराइव्ह केलं होतं. राउल्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाइल सोल्यूट. आपण लास्ट टाइम तो डिराइव्ह केला होता. आठवते इक्वेशन del P upon P10 is equal to x2. ते इक्वेशन आपण डिराइव्ह केलं होतं राउल्स लॉ मध्ये. आठवतंय का स्टेटमेंट? बघा तुम्हाला स्टेटमेंट काय होतं. मी सांगितलं होतं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाइल सोल्यूट इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इन द सोल्यूशन इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इन द सोल्यूशन. आपण ते डिस्कस केलं होतं लास्ट टाइम. ओके, आज आपण काय डिस्कस करणार आहे? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास ऑफ सोल्यूट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. ओके, तर ते डिराइव्ह करायचं आहे रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ द सोल्यूट. नॉन व्होलाटाइल सोल्यूट घेतलाय आपण. ओके, आपल्याकडे इक्वेशन आहे del P is equal to del P upon P10 is equal to x2. del P upon P10 is equal to x2. x2 काय माहिती आहे तुम्हाला? मोल फ्रॅक्शन आहे कुणाचा? सोल्यूटचा. x2 is the mole fraction of non volatile solute. ओके, तर मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं झालं तर तुम्हाला काय सांगितलं होतं आठवतंय का? बघा, नंबर ऑफ मोल ऑफ दॅट कंपोनंट. आता हा मोल फ्रॅक्शन कुणाचा आहे? सोल्यूटचा आहे. कारण इथं 2 लिहिलंय, 1 लिहिलं असतं तर सॉल्व्हंटचा असता. ओके, तर आपल्या इक्वेशन मध्ये x2 हा मोल फ्रॅक्शन कुणाचा आहे? सोल्यूटचा आहे. त्याचा मोल फ्रॅक्शन कसा कॅल्क्युलेट करणार आपण? नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल. टोटल नंबर ऑफ मोल म्हणजे काय? सोल्युशन मध्ये दोनच कंपोनंट आहेत, सॉल्व्हंट आणि सोल्यूट. तर सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल n1 आणि सोल्यूटचे नंबर ऑफ मोल n2. हे आपण 11th मध्ये पण शिकलो. हे आपण 11th मध्ये पण डिस्कस केलं होतं. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन द सोल्युशन. टोटल नंबर ऑफ मोल्स इज सम ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे, पण कन्सिडर करा सोल्युशन इज अ डायल्यूट. सोल्युशन कसं आहे? डायल्यूट आहे. डायल्यूट सोल्युशनच्या केस मध्ये सोल्यूटची अमाउंट कमी असते. आठवतंय का? बघा, डायल्यूट सोल्युशनची डेफिनेशन मी मागे बोललो होतो. इट कंटेन्स व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ सोल्यूट. व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ सोल्यूट म्हणजे n2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन n1. n2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन n1. कारण सॉल्व्हंटच्या कंपॅरिझन मध्ये सोल्यूट फारच कमी आहे. सोल्यूट फारच कमी आहे. तर त्या केस मध्ये तुम्ही त्याला म्हणणार आहे डायल्यूट सोल्युशन. त्या केस मध्ये तुम्ही त्याला म्हणणार आहे डायल्यूट सोल्युशन. सो फॉर डायल्यूट सोल्युशन n2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन n1. n2 is very very less than n1. Therefore n2 by n1 plus n2 is nearly equal to n2 by n1. इथं ऍडिशन मध्ये n2 जो आहे त्याला मी निग्लेक्ट केलाय. n2 जो आहे त्याला काय केलंय? निग्लेक्ट केलंय. कारण बेरजेवर असा परिणाम होणार नाही. कारण n2 ची व्हॅल्यू व्हेरी स्मॉल आहे. n2 ची व्हॅल्यू व्हेरी स्मॉल आहे. त्यामुळे n2 डिवाइड बाय n1 प्लस n2 याला मी n2 बाय n1 असं लिहिन. याला मी कसं लिहिणार आहे? n2 by n1 असं लिहिणार आहे. सो धिस व्हॅल्यू कॅन बी प्लेस्ड ओव्हर हियर. धिस व्हॅल्यू कॅन बी प्लेस्ड ओव्हर हियर. सो del P upon P10 is equal to n2 divided by n1 असं तुमचं इक्वेशन बनेल. इक्वेशन काय असेल? del P upon P10 is equal to n2 upon n1. इथे तुम्हाला माहिती आहे n2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, n1 नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट असणार आहे. आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतात. नंबर ऑफ मोल्स 11 पासून आपण कॅल्क्युलेट करत आलोय. मास डिवाइड बाय मोलार मास. मास डिवाइड बाय मोलार मास हा फॉर्म्युला असणार आहे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. जर मला n2 कॅल्क्युलेट करायचा झाला, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचे झाले तर मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. तसंच n1 कॅल्क्युलेट करायचा झाला तर मास ऑफ सॉल्व्हंट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सॉल्व्हंट हा फॉर्म्युला असेल. सो इथं n2 च्या जागी तुम्ही ठेवाल W2 by m2, n1 च्या जागी ठेवणार आहे W1 by m1. W1 by m1 हा फॉर्म्युला असणार आहे. By using this formula, you can calculate number of moles of solute, you can calculate number of moles of solvent also. कारण का number of moles calculate करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे मास डिवाइड बाय मोलार मास. केमिस्ट्री मध्ये मास साठी W हा सिंबल यूज करतोय. सो W डिवाइड बाय m हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल साठी. पण मला सोल्यूटचे नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करायचे आहे
तर सोल्यूटचं मास W2 डिवाइड बाय सोल्यूटचं मोलार मास M2. नंबर ऑफ मोल्स मला कॅल्क्युलेट करायचे सॉल्व्हंटचे, तर सॉल्व्हंटचं मास W1 डिवाइड बाय सॉल्व्हंटचं मोलार मास M1. So using this formula you can calculate number of moles. I have placed this value in this equation. So del P upon P10 काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे M2 न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, M1 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती येईल आणि न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर मध्ये जाईल. त्यामुळे इक्वेशन काय बनेल W2 into M1 divided by M2 into W1 हा तुमचा काय बनेल फॉर्म्युला. So del P upon P10 is equal to W2 into M1 divided by M2 into W1 हा तुमचा काय असेल फॉर्म्युला असेल. कॅल्क्युलेट करायचं झालं तुम्हाला रिलेटिव्ह लोडिंग ऑफ पेपर प्रेशर. So once you calculate this formula, you can rearrange this formula to calculate molar mass of solute. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करू शकता. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी M2 ला इकडे आणा, del P ला इकडे न्या, P10 इकडे येईल. त्यामुळे M2 will be equal to W2 into M1 into P10 divided by del P into W1 divided by del P into W1. हा फॉर्म्युला यूज करून you can calculate molar mass of non-volatile solute. You can calculate molar mass of non-volatile solute. So this formula we are going to use for solving various problems in this topic. Okay. मला मी आज सांगितलं सुरुवात केली होती रिलेटिव्ह लोडिंग ऑफ पेपर प्रेशर आणि मोलार मास ऑफ सोल्यूट मधलं रिलेशन डिराइव्ह करण्यासाठी आपण आजचं लेक्चर स्टार्ट केलं होतं. आपल्याला राउल्स लॉ मध्ये लास्ट लेक्चर मध्ये एक इक्वेशन मिळालं होतं del P upon P10 is equal to x2. इथे del P लोडिंग ऑफ पेपर प्रेशर होतं म्हणजे P10 मायनस P. del P चा फॉर्म्युला मागे लिहून घेतला आपण बघा P10 मायनस P डिवाइड बाय P10 is equal to x2. हा फॉर्म्युला आपल्याला राउल्स लॉ मध्ये मिळाला होता. For x2 to calculate x2 is a mole fraction. Mole fraction is a ratio of number of mole of that component to divide by total number of moles in the solution. So x2 is a ratio of n2 divided by n1 plus n2. n2 divided by n1 plus n2 हा जो रेशो आहे त्याला तुम्ही x2 म्हणा. ओके. फॉर डायल्यूट सोल्यूशन तुम्हाला माहिती आहे solute is very small amount. Solute is present in very small amount. So n2 is less than n1. n2 is less than n1. So n2 divided by n1 plus n2. इथे ऍडिशन मध्ये फारसा फरक पडणार नाही. जर n2 ची व्हेरी स्मॉल व्हॅल्यू असेल यू कॅन निग्लेक्ट n2 फ्रॉम द ऍडिशन. ओके. डिव्हिजन मधून करू शकत नाही कारण डिव्हिजन मध्ये फार फरक पडतोय. जर डिव्हिजन मध्ये स्मॉल व्हॅल्यूला मोठ्या व्हॅल्यूने डिवाइड केलं तर फार मोठा फरक पडतोय. पण ऍडिशन मध्ये स्मॉलर व्हॅल्यू तुम्ही निग्लेक्ट करू शकताय. So n2 divided by n1 plus n2 is nearly equal to n2 divided by n1. So this value can be placed over here. Del P upon P10 is equal to n2 divided by n1. Okay. Is equal to number of moles. Calculate करायचा formula mass divided by molar mass. n2 is equal to W2 by m2. n1 is equal to W1 by m1. Okay. So using this formula and simplifying this equation we will get del P upon P10 is equal to W2 into M1 divided by M2 into W1. Okay. So this formula is obtained finally. Okay. So this formula can be rearranged for calculating molar mass of solute. So M2 is carried over here. M2 is equal to W2 into M1 into P10 divided by del P into W1. So using this formula one can calculate molar mass of non-volatile solute if there are values given for W2, M1, P10, del P and W1. If these values are given you can calculate M2 using this formula. हे लक्षात येते काय बघा इथं लोडिंग ऑफ पेपर प्रेशर हा पॉइंट संपणार आहे. इथं हा लास्ट इक्वेशन आहे लोडिंग ऑफ पेपर प्रेशरशी रिलेटेड. आपण नवीन पॉइंटला स्टार्ट करणार आहे इथून पुढे. ओके. जर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढच्या पार्टकडे जाऊया. पुढचा पार्ट आहे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट पार्ट इज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ओके. तर तो आपण आता डिस्कस करणार आहे उरलेल्या लेक्चर मध्ये. ओके. हे तुम्हाला मला वाटत नाही फारसा अवघड आहे कारण हे इक्वेशन होतं फक्त मी व्हॅल्यू प्लेस करत गेलो हे आपल्याला माहिती आहे.
आणि हे पण आपल्याला माहिती आहे. फक्त इथे एक गोष्ट करायची आहे, n2 डिवाइड बाय n1 प्लस n2 ला रिप्लेस करायचा आहे n2 बाय n1 ने, कारण n2 ची व्हॅल्यू व्हेरी स्मॉल असल्यामुळे, कारण सोल्युशन डायल्यूट आहे त्यामुळे, सोल्युशन डायल्यूट असल्यामुळे. हे लक्षात राहील. आय होप सो. वी स्टार्ट विथ इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आपण स्टार्ट करतोय इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. तुम्हाला माहिती आहे बॉइलिंग पॉइंट एक्झॅक्टली काय आहे? तर तुम्ही एखाद्या लिक्विडला हीट करायला लागलात, एक वेळ लिक्विड उसळी खाते, ओके, म्हणजे उकळते म्हणतो आपण त्याला, ओके, बॉईल होते म्हणतो. एक्झॅक्टली बॉईल होताना तुम्ही बघितलंय की ते वरती येत असतं लिक्विड. तुम्हाला माहिती आहे बॉइलिंग पॉइंटला एक्झॅक्टली काय होतंय? एक्झॅक्टली त्यावेळी बॉइलिंग पॉइंटच्या वेळी जे लिक्विडचं व्हेपर प्रेशर आहे, ते व्हेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर इक्वल होतंय. ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर इक्वल होतंय. म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर इक्वल झालं की तेव्हा त्या लिक्विडचं जे टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट म्हणतोय. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतोय? लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट. लक्षात येतंय? बॉइलिंग पॉइंट एक्झॅक्टली काय आहे? द टेम्परेचर at which vapor pressure of liquid becomes equal to external pressure. आता तुम्हाला माहिती आहे एक्सटर्नल प्रेशर आपल्या अराउंड एन्व्हायरमेंट मध्ये एक्सटर्नल प्रेशर किती आहे? 180 m. एक्सटर्नल प्रेशर किती आहे? 180 m. किंवा त्याला तुम्ही काय म्हणताय? 760 mm, 760 mm ऑफ Hg बॅरोमीटर मध्ये, बरोबर आहे का? त्यामुळे आपल्या अराउंड जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते 180 m आहे. आपल्या अराउंड जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते किती आहे? 180 m आहे. जेव्हा लिक्विडला तुम्ही हीट करत जाल तेव्हा लिक्विडच्या व्हेपर प्रेशर मध्ये वाढ होते. लिक्विडचं व्हेपर प्रेशर नेहमी टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. एक पॉइंट लक्षात ठेवताय तुम्ही. काय सांगितलं मी? लिक्विडचं व्हेपर प्रेशर टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. टेम्परेचर वाढत गेलं की व्हेपर प्रेशर वाढत जाते आणि ते वाढत जाऊन जेव्हा त्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर एक्सटर्नल प्रेशर बरोबर इक्वल होतंय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर इक्वल होतंय, तेव्हा लिक्विड बॉईल व्हायला चालू होतंय, ओके. आणि ते जे टेम्परेचर आहे, ज्या टेम्परेचरला लिक्विडचं व्हेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर इक्वल होतोय, त्या टेम्परेचरला आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट म्हणतोय. आपण त्या लिक्विडचा काय म्हणतोय? बॉइलिंग पॉइंट. त्यामुळे बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन विचारली तर 4 सिंपल वर्ड यूज करतोय आपण. टेम्परेचर ऍट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. टेम्परेचर ऍट विच vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure is known as boiling point. ओके. आता विचार करा एक सॉल्व्हंट आहे, प्युअर सॉल्व्हंट, ओके, आणि त्याचा हा ग्राफ आहे. त्याचा हा काय ग्राफ आहे, ओके. इकडे दिलेलं व्हेपर प्रेशर आणि इकडे दिलेलं टेम्परेचर. इकडे दिलेलं टेम्परेचर. आणि तुम्हाला मी आताच सांगितलं की व्हेपर प्रेशर वाढतंय कधी? टेम्परेचर वाढल्यावर. कारण मी तुम्हाला काय बोललो होतो आता कि vapor pressure is directly proportional to temperature. As temperature increases, vapor pressure also increases. त्यामुळे हा जो सॉल्व्हंट आहे त्याचा ग्राफ असा वरती चाललाय. वेपर प्रेशर इन्क्रीज व्हायला लागलंय. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं वेपर प्रेशर इन्क्रीज होतंय, ओके. And at this temperature you can see vapor pressure becomes equal to 180 m. वेपर प्रेशर becomes equal to 180 m. याचा अर्थ इथं वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर इक्वल झालंय. वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर इक्वल झालंय. सो दिस पॉइंट और दिस टेम्परेचर at which vapor pressure of solvent becomes equal to atmospheric pressure, this temperature is known as boiling point of that solvent. Is known as boiling point of that solvent. Why? Because या केस मध्ये काय झाले सांगा? या केस मध्ये त्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर एक्सटर्नल प्रेशर बरोबर म्हणजे 180 m झाले. एक्सटर्नल प्रेशर बरोबर इक्वल झाले म्हणजे 180 m झाले. त्यामुळे हा जो टेम्परेचर आहे या टेम्परेचरला तुम्ही TB नॉट म्हणणार आहे. TB नॉट का म्हणतोय? TB फॉर बॉइलिंग पॉइंट. TB फॉर बॉइलिंग पॉइंट. आणि नॉट का यूज केलंय? सॉल्व्हंट प्युअर आहे. सॉल्व्हंट प्युअर आहे. त्यामुळे तो पॉइंट जो आहे तो बॉइलिंग पॉइंट इंडिकेट करतोय. कुणाचा? सॉल्व्हंटचा. इट इंडिकेट बॉइलिंग पॉइंट ऑफ द सॉल्व्हंट. आता मी काय विचार करतोय? त्या सॉल्व्हंटचं सोल्युशन बनवलं. त्या सॉल्व्हंट पासून मी काय बनवलं? सोल्युशन. आणि त्या सोल्युशन बनवत असताना मी काय केलं माहितीये का? त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला. त्याच्यामध्ये काय केला? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला.
तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यावर वेपर प्रेशर डिक्रीज होतंय. याचा अर्थ हा जर ग्राफ सॉल्व्हंटचा असेल तर सोल्युशनचा ग्राफ त्याच्या खाली येणार, कारण का सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असणार आहे. सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असणार आहे. हे आपण गेल्या लेक्चरमध्ये शिकलोय. When non-volatile solute is added to pure solvent, its vapor pressure decreases. Its vapor pressure decreases. त्यामुळे if this line represents vapor pressure of solvent, this line represents vapor pressure of solvent, then line of solution will be below this line. Okay, so this line represents vapor pressure of solution. Change in vapor pressure of solution with temperature. Change in vapor pressure of solution with temperature ही लाइन रिप्रेझेंट करते. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, जर ही लाइन रिप्रेझेंट करत असेल चेंज इन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, तर सोल्युशनचं वेपर प्रेशर पण टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. सो ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर पण इन्क्रीज होत जाणार आहे. इन्क्रीज होत जाणार आहे आणि इथे एक टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला सोल्युशनचं वेपर प्रेशर 1 atm झालंय. सोल्युशनचं वेपर प्रेशर 1 atm झालंय या पॉइंटला. So this point represent boiling point of solution. This point represent boiling point of solution. तर हे boiling point of solution आहे, हा boiling point of solvent आहे. इथं या इथे काय झालंय, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर 1 atm झालंय आणि इथं सोल्युशनचं वेपर प्रेशर 1 atm झालंय. म्हणजे हा सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट आहे, हा काय सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आहे. सो बॉइलिंग पॉइंट मध्ये काय आला, डिफरन्स आला. कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे आणि सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे आणि त्यामुळे त्या दोघांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण डेल्टा टीबी ने इंडिकेट करतोय. त्या डिफरन्सला आपण कशाने इंडिकेट करतोय, डेल्टा टीबी ने इंडिकेट करतोय. आणि तो जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतोय इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन हा वर्ड काय इंडिकेट करतो, इन्क्रीज इन बॉइलिंग पॉइंट. कधी इन्क्रीज झालं बॉइलिंग पॉइंट मध्ये, जेव्हा सॉल्व्हंट पासून सोल्युशन बनवलं तेव्हा सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. म्हणजे बॉइलिंग पॉइंट मध्ये काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजेच बॉइलिंग पॉइंट मध्ये इलिव्हेशन झालं. बॉइलिंग पॉइंट मध्ये काय झालं, इलिव्हेशन झालं. आणि हे जे बॉइलिंग पॉइंट मध्ये इलिव्हेशन झाले, वाढ झाले, ते कसं कॅल्क्युलेट करणार, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. हे बॉइलिंग पॉइंट कुणाचा आहे, सोल्युशनचा. हा बॉइलिंग पॉइंट कुणाचा आहे, सॉल्व्हंटचा. यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे त्याला आपण इंडिकेट करतोय डेल्टा टीबी न. आपण इंडिकेट करतोय डेल्टा टीबी न आणि डेल्टा टीबी ला आपण शब्दामध्ये म्हणतोय इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. डेल्टा टीबी इज नोन ॲज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. जर डेफिनेशन विचारली इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन घ्या, तर तुम्हाला डेफिनेशन सिंपल आहे. इथं वजाबाकी येते म्हणजे डिफरन्स आहे. डिफरन्स कशामधला, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला म्हणायचं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. त्यावर डेफिनेशन कशी लिहिली आहे, डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन अँड दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट and that of pure solvent is known as elevation in boiling point. Is known as elevation in boiling point. म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट and solventचा बॉइलिंग पॉइंट, difference between this boiling point is known as elevation in boiling point. त्यालाच आपण काय म्हणतोय, elevation in boiling point. लक्षात राहील. मी पहिला तुम्हाला काय सांगितलं, बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन. बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन काय सांगितली, द टेम्परेचर ॲट विच vapor pressure of the liquid becomes equal to external pressure. Vapor pressure of the liquid becomes equal to external pressure. External pressure सध्या किती आहे, on earth external pressure is supposed to be 1 atm. Supposed to be 1 atm आहे. व्हेरिएशन आहे थोडंसं सी लेवल आणि तिथून हाईट ला गेल्यावर थोडंसं व्हेरिएशन येते, पण ऑल राईट ऑन एन एव्हरेज 1 atm is a atmospheric pressure. 1 atm is a atmospheric pressure. So boiling point is the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to 1 atm. Becomes equal to 1 atm. Okay. आता मी काय केलं, सॉल्व्हंट घेतला. सॉल्व्हंट
बीकर मध्ये घेतला, कंटेनर मध्ये घेतला, त्याला हीट करायला चालू केलं. हीट करायला चालू केल्यानंतर त्याचं वेपर प्रेशर वाढत गेलं. बिकॉज वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्ही गॅसवर लिक्विड ठेवला आणि त्याला गॅस ऑन केला तर तुम्हाला वेपर जास्तीत जास्त बाहेर येताना दिसतं. जसं टेम्परेचर वाढेल तसं वेपर प्रेशर वाढत आहे. सो वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तर सॉल्व्हंट वेपर प्रेशर वाढायला लागले आणि टेम्परेचर इन्क्रीज व्हायला. या पॉइंटला वेपर प्रेशर 1 atm झालं म्हणजे हा बॉइलिंग पॉइंट आहे. कुणाचा? सॉल्व्हंटचा. कुणाचा? सॉल्व्हंटचा. मी म्हटलं त्याचं सोल्युशन बनवलं तर तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितले सोल्युशनचं वेपर प्रेशर सॉल्व्हंट पेक्षा कमी असते. सोल्युशनचं वेपर प्रेशर सॉल्व्हंट पेक्षा कमी असते आणि त्यामुळं ही सोल्युशनची लाईन सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरच्या लाईनच्या खाली आहे. ओके सर इथे काय होतं सांगा, वेपर प्रेशर वाढत चाललंय. वेपर प्रेशर वाढत चाललंय सोल्युशनचं पण, कारण वेपर प्रेशर साठी दोघांच्या एकच रूल आहे. वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सोल्युशनचं वेपर प्रेशर पण वाढत गेलं आणि इथं पोहोचलं. इथं बघा परत 1 atm ला ते पोहोचलं म्हणजे हे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट झाला. जेव्हा सॉल्व्हंट प्युअर होता तेव्हा हा बॉइलिंग पॉइंट होता त्याचा. सोल्युशन बनवल्यावर हा बॉइलिंग पॉइंट आहे. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट कशाने दाखवलाय? TB नॉट न. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट कशाने दाखवलाय? TB न. दोघांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये फरक आहे. सोल्युशन बनवल्यावर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त येतोय. याचा अर्थ काय? सोल्युशन आणि सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये जो फरक आहे त्याला आपण काय म्हणायचं? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. मग डेल्टा TB कसा कॅल्क्युलेट करायचा? TB मायनस TB नॉट. आणि डेफिनेशन कशी द्यायची? डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज नोन ॲज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ही त्याची काय असणार आहे? डेफिनेशन असणार आहे जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली तर. ओके लेट अस सी some more things in this lecture. मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला या ग्राफकडे बघितल्यावर काय कळतंय? या ग्राफकडे बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळते. हा जर डिफरन्स वाढला, इन्स्टेड ऑफ दिस लाईन, ही लाईन इकडे असते अशी, तर बॉइलिंग पॉइंट मधला पण डिफरन्स वाढला असता. बॉइलिंग पॉइंट मधला पण डिफरन्स वाढला असता. आता हा जर डिफरन्स कमी असता, ही लाईन इथं असती, तर इथं बॉइलिंग पॉइंट मधला डिफरन्स पण कमी झाला असता. याचा अर्थ बॉइलिंग पॉइंट मध्ये जो डिफरन्स येणार आहे तो वेपर प्रेशर मध्ये किती डिफरन्स आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बॉइलिंग पॉइंट मध्ये जो डिफरन्स येणार आहे तो वेपर प्रेशर मध्ये किती डिफरन्स आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता डेल TB, थोड्या वेळाला दिसेल ते, डेल TB डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा P. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा P. जर हा डिफरन्स वाढत गेला, हा डिफरन्स छोटा असेल तर बॉइलिंग पॉइंट मधला डिफरन्स पण छोटा असणार. हा डिफरन्स वाढला तर बॉइलिंग पॉइंट मधला पण डिफरन्स वाढेल. आणखी वाढला तर आणखी बॉइलिंग पॉइंट मध्ये डिफरन्स वाढेल. याचा अर्थ इथं डिफरन्स म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा P वाढत गेलं. डेल्टा P म्हणजे कळते ना वेपर प्रेशर मधला फरक. वेपर प्रेशर मधला फरक वाढत गेला की बॉइलिंग पॉइंट मधला पण फरक वाढत जातोय. याचा अर्थ डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. सॉरी डेल्टा P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा P. हे लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. काय लक्षात ठेवायला सांगितलंय? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, यस लक्षात ठेवलं तुम्ही, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू lowering of vapor pressure. Delta TB is elevation in boiling point and delta P is lowering of vapor pressure. Lowering of vapor pressure म्हणजे माहिती आहे तुम्हाला त्या दोघांच्या वेपर प्रेशर मधला डिफरन्स. ओके नाउ फॉर डायल्यूट सोल्युशन थोडस इकडे लक्ष द्या. फॉर डायल्यूट सोल्युशन काय म्हणतोय बघा मी, डेल TB is directly proportional to molarity. हे एक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय फॉर डायल्यूट सोल्युशन काय लक्षात ठेवायचं आहे? डेल TB म्हणजे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. मोलॅरिटी स्मॉल m ने इंडिकेट केली जाते. मोलॅरिटी इज इंडिकेटेड बाय small m. So delta TB is directly proportional to small m. Small m stands for molarity. Small m stands for molarity. तर लक्षात ठेवायचं आहे डेल्टा TB
म्हणजे elevation in boiling point directly proportional कशाला आहे मोलॅरिटीला. ओके, सो दिस इक्वेशन कॅन बी रिटन लाईक असो, del dB is directly is equal to kb into m, is equal to kb into m. Delta dB is equal to kb. kb is a proportionality constant. kb जो है ना तो आहे proportionality constant, where kb is known as ebullioscopic constant. kb is known as ebullioscopic constant. kb ला काय म्हणायचं ebullioscopic constant म्हणायचं. लक्षात ठेवा, for dilute solution एक statement बनली मी, for dilute solution delta dB is directly proportional to small m. Small m stands for molarity. Delta dB is equal to kb into m. where kb is known as ebullioscopic constant. Spelling बघा ebullioscopic ebullioscopic constant, or it is also known as molar elevation constant. molar elevation constant. लक्षात ठेवा. काय स्टार्ट केलं होतं आजच्या लेक्चरला, बॉइलिंग पॉइंट माहिती आहे तुम्हाला, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर. Boiling point of solvent is always higher than that of solution. So these are graphs. Difference between boiling point of solution and solvent is known as, yes, exactly, elevation in boiling point. It is indicated by delta TB. Delta TB is directly proportional to del T. And one more thing I told you to remember, delta TB is directly proportional to small m, where small m is molarity. Small m कशाला काय आहे molarity. So delta TB is equal to kb into m, where kb stands for proportionality constant. kb stands for proportionality constant. It is known as ebullioscopic constant or molar elevation constant. Okay students, we'll stop over here. We'll see tomorrow. We'll proceed with this equation. इथपर्यंत तुम्ही चांगला अभ्यास करा. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. हा ग्राफ तर लक्षात ठेवताय, तर मी 4 लाईन तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल म्हणून घेतले, पण लक्षात ठेवा इथं आपण 2 लाईन ड्रॉ करतोय. एक लाईन आहे सॉल्व्हंटची, दुसरी आहे सोल्युशनची. ओके, सो दिस रिप्रेझेंट elevation in boiling point. This is the definition, this is formula. Okay, and finally you have to remember elevation in boiling point is directly proportional to molarity small m. Delta T is equal to kb into m, where kb stands for proportionality constant. That constant is known as ebullioscopic constant or molar elevation constant. Okay students, we'll stop over here. We'll meet tomorrow. Prepare well. Okay, it's important here. Okay, don't waste your time because we don't know the further schedule. Okay, and therefore it is better to prepare well, work hard. Okay, to be successful.